मुंबईमध्ये आता हळूहळू मेट्रो रेल्वेचे जाळे वाढत आहे. सध्या मुंबईत 2 मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित आहेत, तर 2 मेट्रो मार्गिकांचे काही टप्पे प्रवासी वाहतुकीसाठी खुले आहेत. मुंबईत एकूण 14 मार्गिकांचे विस्तीर्ण मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत आणि त्यापैकीच एक मेट्रो मार्ग म्हणजेच मेट्रो लाईन 12 बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ही मेट्रो मार्गिका कल्याणपासून तळोजापर्यंत बांधली जात आहे आणि नुकतेच या मेट्रो मार्गिकेचे एक्सटेन्शन जाहीर करण्यात आलं आहे. आज आपण याबद्दल आणि या मेट्रो लाईन 12ची कामाची प्रगती पाहणार आहोत. परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपणास नम्र विनंती, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्राईब करण्यामुळे आमची फार मदत होते. मुंबई मेट्रो लाईन 12 ही कल्याणपासून सुरू होऊन पुढे कल्याण शिळफाटा रस्त्यावरून सोनारपाडा, पुढे कोळेगाव आणि वाकलन आणि पिसारवे या गावामधून पुढे खारघरमधील अमनदूत मेट्रो स्थानकापाशी येऊन संपते. ही मेट्रो लाईन एक्सटेन्शन आहे मेट्रो लाईन 5 चे. मेट्रो लाईन 5 जी आहे ठाण्यापासून भिवंडी मार्गे कल्याणपर्यंत. या मेट्रो लाईन 12चा कलर कोड आहे नारंगी आणि या मेट्रोची लांबी आहे 22.17 किलोमीटर. या मेट्रो मार्गिकेवर 19 मेट्रो स्थानके असणार आहेत. नुकतेच मेट्रो लाईन 12चे एक्सटेन्शन म्हणून मेट्रो लाईन 12A ची घोषणा झाली आहे. ही मार्गिका मेट्रो लाईन 12चाच विस्तारित मार्ग असेल. मेट्रो लाईन 12च्या मानपाडापासून कल्याण शिळफाटा मार्गावरून पुढे सरकत काटाई नाका आणि पुढे देसाई नाकावरून पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसर गाव, किरवली, रोहिंजन आणि पुढे खुटारी गावाजवळ मेट्रो लाईन 12 मार्गिकेशी जाऊन मिळेल. या एक्सटेंडेड मेट्रो लाईन 12A चे काटाई नाका ते कल्याण फाट्या दरम्यान मेट्रो लाईन 14शी संयुक्त मेट्रो मार्ग आणि मेट्रो स्थानके करण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे. त्याचसोबत कल्याण फाटा ते भिवंडी दरम्यान 19.40 किलोमीटर लांबीचा डबल डेकर एलिव्हेटेड कॉरिडॉरला सुद्धा MMRDA कडून मान्यता देण्यात आली आहे. म्हणूनच या मेट्रो लाईन 12ची कल्याण शिळफाटा मार्गावरील उंची अधिक आहे. या मेट्रो लाईन 12चे सर्व मेट्रो स्थानके आणि वायाडक्टचे निर्माण करीत आहेत गावर कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड. हे आहे कल्याण मेट्रो स्टेशन आणि येथे या मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. मेट्रो लाईन 12ची सुरुवात येथूनच होते. सध्या येथे पायलिंगचे काम सुरू आहे. येथे काही पिलर्सचे काम पूर्ण झाले आहे तर काही पिलर्सवर अजून पियर कॅपचे काम बाकी आहे. इथून हा मेट्रो कॉरिडॉर कल्याण दिवा रेल्वे लाईनला ओलांडून पुढे सरकतो आणि येथे बनवण्यात येणाऱ्या पुलाचे पायलिंगचे काम सध्या सुरू आहे. येथून पुढे कल्याण शिळफाटा मार्गावरून ही मेट्रो मार्गिका पुढे सरकते. जसे मी याआधी सांगितले की येथून शिळफाटा भिवंडी उन्नत मार्ग जाणार आहे. त्यासाठीच डबल डेकर पुलासाठी येथे मेट्रो मार्गाची उंची अधिक ठेवण्यात आली आहे. भविष्यात होणाऱ्या उन्नत मार्गासाठी आधीच नियोजन करण्यात आले आहे.
या मेट्रो मार्गिकेचा 7 किलोमीटरचा भाग हा डबल डेकर असणार आहे. आता या मेट्रो मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात यू गर्डर्सची उभारणी झाली आहे. तळभागात कल्याण शिळफाटा मार्ग, त्याच्या वर शिळफाटा भिवंडी उन्नत मार्ग आणि सर्वात वरच्या मजल्यावर ही मेट्रो मार्गिका असेल. आता या मेट्रो मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात यू गर्डर्सची उभारणी झाली आहे. नुकतेच 13 फेब्रुवारी 2026 रोजी या मार्गिकेचा 200वा यू गर्डर गोळवली मेट्रो स्थानकाजवळ यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला आहे. पुढे सुद्धा बऱ्याच स्पॅनमध्ये यू गर्डर्सची उभारणी झाली आहे. येथून ही मेट्रो मार्गिका डावीकडे वळण घेत आहे. येथून पुढे अजून या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झालेले नाही. या मेट्रो मार्गिकेचे कल्याण शिळफाटा मार्गावर काम अगदी जोमात सुरू आहे आणि बऱ्यापैकी पुढे देखील सरकले आहे. माझ्या मते कल्याण ते मानपाडा मेट्रो स्टेशन पर्यंत वायाडक्ट उभारणीचे काम या वर्षाखेरीस पूर्ण होऊ शकते आणि स्टेशन उभारणी आणि अन्य कामे देखील पुढील वर्षाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण होऊ शकतात. त्यानंतरच मानपाडापासून पुढे अमनदूत पर्यंतच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होईल. दुसरीकडे पुढील वर्षाच्या सुरुवातीस या मेट्रो लाईनचे एक्सटेन्शन म्हणजेच मेट्रो लाईन 12A चे काम सुरू होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच कित्येक वर्ष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेला कल्याण डोंबिवलीचा भाग आता या मेट्रो आणि उन्नत मार्गामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या आणखीन जवळ येणार आहे. तुमची या प्रकल्पाबद्दल प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन प्रोजेक्ट अपडेटसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.